नमस्कार. काल लिंबूची लोणच्यासाठी ते व्हिडिओ टाकली होती. तर आपला लोणचं तयार आहे इकडे. तर आपल्या घरचाच लोणचं झाड असल्यामुळे त्याला लिंब लागली होती आणि ती मेहनत केली की आपल्याला फळ मिळतं. ते त्याचं हे असं असतंय लोणचं. तर प्रथम काय केलं आम्ही, लिंबू गरम पाण्यामध्ये उकळून घेतले. नंतर स्वच्छ धुवून साफ करून त्यांच्या बारीक कापा केल्या आणि त्यांना हळद मीठ लावून त्यांचं पाणी निघण्यासाठी 24 तास एका पातेल्यात ठेवलं आणि एका कापडात बांधून ठेवलं. तर त्याला साहित्य काय लागतं, 1 लिटर राईचं तेल लागतं आणि मोहरीची डाळ पाव किलो, हिंगवडी मीठ प्रमाणानुसार, मेथी 50 ग्राम, बडेकर मसाला आणि घरचा तिखट मसाला. प्रथम काय करायचं, गॅसवरती तेल गरम करत ठेवायचं आणि एक तो मसाला आहे आपला तो एका ताटामध्ये ठेवायचं. प्रथम मोहरीची डाळ भाजून घ्यायची, मीठ थोडं गरम करत भाजायचं आणि हिंगवडी पण भाजायची. तर भाजायची आणि ते थंड झाल्यावर तेल एका पातेल्यात ते मसाला घेऊन मेथीच्या डाळीवर ते तेल टाकायचं आणि ते मसाल्यामध्ये मिक्स करायचं त्याच्यामध्ये. आणि नंतर सर्व झाल्यानंतर त्याचं थंड झाल्यावरती लिंबामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यापासून लोणचं तयार केलेलं आहे आपण. आणि हा लोणचं लगेच काढायचं नाही, 20-25 दिवस तरी ठेवायचं. तर हा लोणचं 1 महिन्यासाठी ठेवायचं, काढायचं नाही तोपर्यंत, म्हणजे आपल्याला खराब होणार नाही आणि बुरशी लागणार, व्यवस्थित टिकेल खूप. तर खूप चांगलं वाटतंय लोणचं. तर हे लोणचं आहे मस्तपैकी. तर मी सांगायचा व्हिडिओचा उद्देश हाच आहे, तर ज्या लोकांना दुसऱ्या नावं ठेवायची असतात आणि हसायला जमतं त्यांनी हे लक्षात घ्यावं, आम्ही काय कृती करतो, आमचं काम काय असतं. आम्ही नोकरी करून सर्व करून झाडे लावतो आणि या प्रकारे घरचं लिंबाचं लोणचं आहे. तर नावं ठेवणाऱ्यापेक्षा आमचं लक्ष आमच्या चांगल्या कामात घालतो. आणि मार्केटमध्ये 10 रुपयाला एक लिंबू झाला होता उन्हाळ्यामध्ये. तर प्रत्येकाला घ्यायला गेलं तर इच्छा होत नव्हती, पण तसं माझ्या घरचं लिंबूचं झाड आहे. तर काल मी व्हिडिओ टाकले, ते घरच्या झाड आहे आमचा लिंबूचा. त्याचं ते लिंबू काल निघलं 100 लिंबाचं लोणचं आहे. तो खूप चांगल्या प्रकारे आणि चांगलं घरच्यासाठी मस्तपैकी आहे. आणि अशीच प्रत्येकाने आपला वेळ चांगल्या कामासाठी घालायचं असतं. लोकांना नावं ठेवलेलंच आहे, पण आपण जे करतो आपल्यासाठीच आहे. तर अशी कृती प्रत्येकाने करावा मी तर म्हणतो. आणि आपला चांगला वेळ चांगल्या कामासाठी घालावा. आज बाजारामध्ये एवढं लोणचं घ्यायला जर पैसे किती घालवतील, तर ती मेहनत करा आणि असं लिंबू लोणचं तयारी करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.